मराठी अभिनेत्रींचे अमराठी जोडीदार स्मिता पाटील आणि राज बब्बर। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचं आयुष्य कायम चर्चेत राहिलं। त्यांनी अभिनेते राज बब्बर यांच्याशी 1983 साली लग्न केलं। त्यांचं लग्न वादग्रस्त ठरलं कारण राज बब्बर आधीच विवाहित होते। मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर काही दिवसातच स्मिता पाटील यांचं निधन झालं। रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी 2001 साली लग्न केलं। आशुतोष यांच्यासोबत रेणुका यांचं दुसरं लग्न आहे। राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर रेणुका शहाणे यांनी अभिनयातून ब्रेक घेतला। किशोरी शहाणे आणि दीपक वीज। किशोरी शहाणे यांनी सुरुवातीला दीपक वीज यांनी 2001 साली लग्न केलं। लग्नानंतर जवळपास 10 वर्ष त्या अभिनयापासून दूर होत्या। अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा। मराठी तसेच हिंदी सिनेमांमधून लोकप्रिय ठरलेली अमृता खानविलकर हिनं अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं। दोघांची ओळख एका रियालिटी शो दरम्यान झाली होती। 2015 साली अमृता आणि हिमांशू यांनी लग्न केलं। सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं दिग्दर्शक गोल्डी बहल यांच्याशी विवाह केला। कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देताना गोल्डी यांनी सोनालीला खूप मोठी साथ दिली। शिवानी दांडेकर आणि फरहान अख्तर। विजेते अभिनेत्री असा प्रवास केलेली अभिनेत्री शिवानी दांडेकर हिनं लेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्याशी लग्न केलं। फरहानचं हे दुसरं लग्न आहे। 2022 साली दोघांनी लोणावळ्यात लग्न केलं। भक्ती बर्वे आणि शमी इनामदार। मराठी रंगभूमी आणि टीव्हीवर गाजलेल्या भक्ती बर्वे यांनी ज्येष्ठ अभिनेते शमी इनामदार यांच्याशी लग्न केलं। मात्र शमी इनामदार यांचं अकाली निधन झालं आणि भक्ती बर्वे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। 5 वर्षांनी भक्ती बर्वे यांचंही निधन झालं। नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू। माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिनं साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांच्याशी लग्न केलं। लग्नानंतर तिनं अभिनयातून माघार घेत कुटुंबाला प्राधान्य दिलं। 2005 साली दोघांनी लग्न केलं। दोघांना 2 मुलं आहेत, सागरिका घाटगे आणि जहीर खान। मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी भारतीय क्रिकेटपटू जहीर खान यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला। दोघांचं लग्न खूप चर्चेत आलं। 2017 साली दोघांनी लग्न केलं। दोघे आता एका मुलाचे पालक झाले आहेत। अशाच अपडेटसाठी मराठी विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।